विद्यार्थी मित्र, या अगोदरच्या तासात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती का जाळली आणि जाळण्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू काय होता, उद्देश काय होता याविषयीची चर्चा करत होतो. त्याचबरोबर मनुस्मृती नावाच्या ग्रंथाबद्दल इतर अभ्यासकांची काय मतं आहेत याचाही आपण परिचय करून घेतलेला आहे. आणि आपण हे लक्षात घेतलेलं आहे की मनुस्मृती ही या देशातल्या किती लोकांनी वाचली किंवा किती लोकांच्या घरात होती, किती लोकांना माहीत होती, हा प्रश्न वादाचा असू शकतो. किंवा वाचली नव्हती हे खरं जरी असलं तरी हे मात्र खरं आहे की मनुस्मृती ही या देशातल्या समाजामध्ये नांदत होती, लोकांच्या घरापर्यंत नांदत होती, ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्या मनुस्मृतीने इथल्या माणसाचं माणूसपणच नाकारलेलं होतं, विशेषतः स्त्रियांचं माणूसपण नाकारलेलं होतं आणि धर्माच्या आधारानं स्त्रियांना म्हणजे दास्यत्व ते दास्यत्वात जगतील अशा पद्धतीची जी व्यवस्था निर्माण केली होती, त्या व्यवस्थेला नाकारण्यासाठी आणि स्त्रियांच्या मुक्तीसाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि एक संदेश दिला की आपल्याला या देशातल्या हिंदूच्या कायद्याला नाकारल्याशिवाय किंवा नवीन व्यवस्था स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. कारण हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान हे माणसाच्या माणूस असण्यालाच नाकारणारं आहे, विषमतेचं आहे, काही विशिष्ट लोकांनाच अधिकार देणारं आहे आणि बाकी लोकांचं माणूसपण नाकारणारं आहे. तेव्हा बाकी लोकांनाही जर आत्मसन्मानानं जगायचं असेल, माणूस म्हणून जगायचं असेल, तर असं विषमतेचं तत्त्वज्ञान मांडणारं असं तत्त्वज्ञान मांडणारा हा जो धर्मविचार आहे तो आपल्याला नाकारता आला पाहिजे, नाकारलाच पाहिजे. आणि सनातन्यांनी जी व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेच्या जोखडातून आपण बाहेर पडलं पाहिजे, अशा पद्धतीची एक भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. आणि म्हणून त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. ही गोष्ट आपण मागच्या तासात लक्षात घेत होतो. मित्र, आपण आता या तासामध्ये हिंदू कोड बिल किंवा ज्याला आपण हिंदू संहिता विधेयक म्हणतो, त्या हिंदू संहिता विधेयकाचा परिचय करून घेणार आहोत. आणि हिंदू संहिता विधेयकाचा स्त्री मुक्तीशी कसा संबंध आहे हे आपण लक्षात घेणार आहोत. मित्र हो, हिंदू संहिता विधेयक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वीच मांडण्यात आलेलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही हिंदू संहिता विधेयक किंवा हिंदू कोड बिल हे प्रथमच मांडलं होतं असं काही नाही. त्यापूर्वी 1941 B.N. राव यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू संहिता तयार केलेली होती. आणि ही जी हिंदू संहिता तयार केली, ती तयार केल्याच्या नंतर जेव्हा मंडळाच्या पुढे जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळाच्या पुढे हिंदू संहिता ठेवली गेली, मात्र कुठल्या ना कुठल्या कारणाने ही जी हिंदू संहिता होती किंवा हिंदू कोड बिल होतं, हे हिंदू कोड बिल पास केलं गेलं नाही. सातत्यानं ते नाकारण्यात आलं. आणि 1941 पासून ते पुढे 48पर्यंत, म्हणजे 48ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुधारित हिंदू संहिता विधेयक मांडलं किंवा हिंदू कोड बिल मांडलं. म्हणजे या मधल्या काळामध्ये हिंदू कोड बिल हे मान्य झालेलं नव्हतं. इथले जे सनातनी होते, जे मंत्रिमंडळामध्ये होते, ते लोक या हिंदू कोड बिलाला सातत्यानं विरोध करत होते. नंतरच्या काळात मग आता देश वगैरे स्वतंत्र झाला आणि हे जे हिंदू संहिता विधेयक आहे किंवा हिंदू कोड बिल आहे, हे सुधारक हिंदू कोड बिल 12 ऑगस्ट 1948 आंबेडकरांनी मांडलं. त्यांनी मुळातलं जे विधेयक होतं हिंदू संहिता विधेयक, त्या हिंदू संहिता विधेयकामध्ये नव्यानं काही बदल केले, नव्यानं काही अभ्यास केला. वेगवेगळे जे जाणणारे धर्माचे विचारवंत होते किंवा वेगवेगळे जे गट होते इथले धार्मिक गट वगैरे, त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून नवीन विधेयक तयार केलं. आणि नवीन विधेयक तयार करून ते 12 ऑगस्ट 1948 ते हिंदू संहिता विधेयक मांडलं, हिंदू कोड बिल मांडलं. हे सुधारित
हिंदू कोड बिल होतं. यापूर्वीच ते 1941मध्येच ते तयार झालं होतं, किंवा त्या काळातले जे बी एन राव यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्यांनी ते तयार केलं होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यामध्ये नवीन सुधारणा करून नव्यानं ते हिंदू कोड बिल तयार केलं. प्रचंड अभ्यास केला त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि हे हिंदू कोड बिल 12 ऑगस्ट 1948मध्ये मांडलं. मित्र, हे हिंदू कोड बिल मांडण्याच्या पूर्वीच हे हिंदू कोड बिल मांडलं जावं आणि हे आपण पास करून घेऊ, अशा पद्धतीची एक भूमिका तेव्हाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांची होती. आणि पंडित नेहरू यांना असं वाटत होतं की इतकं चांगलं हे जे विधेयक आहे ते विधेयक पास करून घेणं काय फार अवघड असणार नाही, कारण सरकार आपलंच आहे आणि आपल्या मतांना इथे मान्य, म्हणजे लोक मानणारे आहेत, तेव्हा हे हिंदू कोड बिल मान्य होईल, अशाच पद्धतीची त्यांची भूमिका होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी शब्द दिलेला होता की हे हिंदू कोड बिल आपण मान्य करून घेऊ आणि याचं रूपांतर कायद्यामध्ये करू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं वाटत होतं की आपण जे हिंदू कोड बिल मांडतो आहोत हे नक्कीच कायद्यात रूपांतरित होईल. आणि त्यांनी मोठ्या अपेक्षेनं हे हिंदू कोड बिल 48मध्ये लोकसभेमध्ये मांडलं. आता हे हिंदू कोड बिल मांडल्याच्या नंतर काय झालं तर वातावरण बदलत गेलं. मध्ये जे लोक होते त्या लोकांनी बाहेरच्या लोकांना चिथावणी दिली आणि हे जे नवीन विधेयक मांडलं चाललंय ते नवीन विधेयक हे हिंदू धर्मावरचा आघात वगैरे आहे, अशा पद्धतीची भूमिका त्या काळामध्ये मांडली गेली. आता अशा पद्धतीची भूमिका मांडल्यामुळे झालं काय की मधल्या लोकांनी तर विरोध केलाच केला, जे मंत्रिमंडळात होते त्यांनी, पण बाहेरचा जो समाज होता त्या समाजाने सुद्धा हिंदू कोड बिलाला विरोध केला. कारण बाहेरच्या लोकांना नक्की या हिंदू विधेयकात काय आहे, हिंदू संहिता विधेयकात हे माहीत नव्हतं, पण लोक सांगतील त्याच्यावर त्यांचा विश्वास, आणि त्याच्यामुळे आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आघात करत आहेत, अशा पद्धतीची बाहेरच्या लोकांची भूमिका होती. कारण त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मग्रंथांवर, हिंदू धर्मावर, हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानावर कडाडून टीका करत होते. त्यामुळे लोकांची एक अशी धारणा होती बाहेरच्या लोकांची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मांच्या विरोधात आहेत. आता लोकांच्या या धारणेला बळ पुरवण्याचं काम मंत्रिमंडळातल्या काही लोकांनी केलं, आणि त्याच्यामुळे झालं काय की बाहेरचं वातावरणही ह्या हिंदू कोड बिलाच्या विरोधामध्ये तापलं, आणि आतले मंत्रिमंडळातले जे लोक होते त्यांचाही या विधेयकाला विरोध होता. आता बाहेरूनही विरोध, आतले लोकही विरोध करत आहेत, आणि मग अशा परिस्थितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा अडचणी सापडले की त्यांनी एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शब्द दिलेला होता की हिंदू कोड बिल आपण पास करून घेऊ, पण मधल्याच लोकांचा विरोध होता, बरं बाहेरच्या लोकांचा विरोध होता, आणि मग ते काही त्यांना जसा शब्द दिला तशा पद्धतीने त्यांना काही ते करता येत नव्हतं. मग याच्यावर भरपूर चर्चा झाली. आता चर्चा तर भरपूर झाली पण पास काय होत नव्हतं त्याचे. मग मंत्रिमंडळामध्ये चर्चा होऊन काही छोटे छोटे भाग करण्यात आले आणि तुकडे करून ते हिंदू विधेयक वगैरे त्याच्यातले काही कलम पास करायचे, काही मागे ठेवायचे, अशा पद्धतीचं हे सुरू झालं. केव्हा केव्हा तर एखाद्या कलमाच्या संदर्भानं एवढी चर्चा करायची विनाकारांची की त्याच्यामुळे निर्णय काहीच व्हायचा नाही, आणि हे हिंदू कोड बिल किंवा हिंदू संहिता विधेयक हे पुढे जायचंच नाही. अशा पद्धतीनं जवळपास 48 ते 51 पर्यंत हे हिंदू कोड बिल तसंच रेंगाळत ठेवलं गेलं, हे काही पास झालं नाही. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप त्यांना वेदना झाल्या की वाईट वाटलं त्यांना की हे हिंदू कोड बिल काही पास करत नाहीत, आणि मुद्दाम होऊन हे सगळं चाललंय, आणि ते मुद्दाम होऊनच चाललेलं होतं. बऱ्याच लोकांना ते पास करायचंच नव्हतं. मित्र, 17 सप्टेंबर 1951 रोजी पहा कशी परिस्थिती होती. लोकसभेमध्ये हिंदू कोड बिलावर चर्चा सुरू होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका सुरू होती किंवा यांच्या हिंदू कोड बिलावर टीका सुरू होती, आणि सनातनी लोकांचे जे प्रतिनिधी होते ते लोक हे हिंदू कोड बिल हिंदू धर्मांच्या विरोधी वगैरे कसं आहे अशा पद्धतीची मांडणी करत होती. श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरे हे जे लोक होते त्यांनी तर थेटपणे असं म्हटलं होतं की हा हिंदू धर्माच्या संस्कृतीवरचा घाला आहे, किंबहुना इथली जी हिंदू संस्कृती आहे, हिंदू धर्माचा जो ढाचा आहे की जो ढाचा
गेल्या हजारो वर्षांपासून टिकून आहे, जो आकाराला आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये समाजाचं हित सामावलेलं आहे, तो ढाचाच मोडण्याचा हा प्रयत्न आहे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. बाकी अनेक लोकांनी अशाच पद्धतीची भूमिका मांडली. काही जमेचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने बोलणारे होते, नवी गाडगे वगैरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने बोलणारे होते, पण विरोधकांचा सूर अधिकच तीव्र होता आणि त्याला बाहेरून सुद्धा पाठिंबा मिळत होता. म्हणजे समाजाचं मन सुद्धा किंवा समाजाची मानसिकता सुद्धा या हिंदू कोड बिलांच्या विरोधात होती. पहा किती दुर्दैवाचा भाग आहे. आज या हिंदू कोड बिलावर चर्चा सुरू असताना बाहेर 17 सप्टेंबर 1951 रोजीच या हिंदू कोड बिलाच्या विरोधात स्त्रियांनी निदर्शनं केली. म्हणजे जे बिल स्त्रियांच्या हिताचं होतं ते बिल मांडत असताना स्त्रियांचा तरी पाठिंबा असायला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. बाहेर सुद्धा स्त्रियांनी या हिंदू कोड बिलाच्या विरोधात निदर्शनं केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हताश झाले, त्यांना वाईटही वाटलं आणि त्यांनी मग 28 सप्टेंबर 1951 रोजी हिंदू कोड बिल मान्य होत नाही, पास होत नाही, याच्यासाठी म्हणून कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. असा हा सगळा इतिहास आहे. म्हणजे हिंदू कोड बिल पास करून घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आटापिटा केला. एकटे लढत होते, त्यांच्या बाजूने फार लोक नव्हते. नवी गाडगिळासारखे वगैरे एक दोन सोडून द्या अपवादात्मक, परंतु आंबेडकरांच्या बाजूने कोणीच नाही, एकटेच लढायला लागले आणि बाकीचे सगळे लोक तुटून पडायला लागले आंबेडकरावर आणि नेहरूंचंही काही चालत नव्हतं. हताश होऊन त्यांनी राजीनामा दिला. अशा पद्धतीने त्यांना हे हिंदू कोड बिल पास करून घेता आलं नाही. त्याच्यातले काही कलम पास झाले पण पास करून घेता आलं नाही. परंतु या हिंदू कोड बिलांची संहिता तयार करण्यासाठी, हिंदू संहिता विधेयक तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड श्रम घेतले होते, प्रचंड मेहनत घेतली होती आणि त्यांचा विश्वास होता की हे होईल पास, पण झालं नाही. या हिंदू कोड बिलाच्या बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका काय होती, म्हणजे त्यांनी किती मेहनत घेतली असेल आणि किती विश्वास असेल, किंवा इथल्या स्त्रियांच्या आणि समाजाच्या हितांचं हे बिल तयार करण्यासाठी त्यांचं किती श्रम असतील आणि त्यांची भूमिका या बिलांच्या पाठीमागे काय असेल पहा. ते असं म्हणाले होते किंवा ते असं म्हणत की पार्लमेंटमध्ये यापूर्वी व पुढेही येणाऱ्या कोणत्याही कायद्याची बरोबरी हिंदू कोड बिलाबरोबर करता येणार नाही, इतके त्याचे महत्त्व आहे. हिंदू समाजातील वर्गावर्गातील व उच्च नीच भेद व लिंगभेद तसेच कायम ठेवून केलेले कोणतेही निव्वळ आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे कायदे म्हणजे घाण न काढता त्यावरच उभारलेले पत्त्याचे बंगले होत. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. ते असं म्हणाले की हे बिल एवढं महत्त्वाचं आहे की यापूर्वी या सभागृहामध्ये इतकं चांगलं कोणतंच बिल मांडलं गेलं नाही. ते असंही म्हणाले की यापुढे सुद्धा इतकं चांगलं बिल येईल याची शाश्वती नाही, इतकं हे बिल महत्त्वाचं आहे. तेव्हा हिंदू संहिता विधेयक हे मंजूर केलं पाहिजे, ते समाजहिताचं आहे, ते देशहिताचं आहे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. हे फार चांगलं आहे आणि फार मेहनतीने तयार केले ते, असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु दुर्दैव असं की ते बिल त्यांच्या कार्यकाळात पास झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हिंदू समाजामध्ये वर्गावर्गामध्ये जे भेद आहेत, म्हणजे दलित वर्ग असेल, आदिवासी वर्ग असेल किंवा बाकीचा उच्च वर्गीय समाज असेल वगैरे, हे वर्गावर्गातले भेद आहेत, समाजातले भेद आहेत. हे भेद आपण कायम जर ठेवणार असू, हे भेद आपण सांभाळत असू, त्याचं समर्थन करत असू, त्याचबरोबर जाती जातीतले उच्चनीचता किंवा विषमता किंवा उच्चनीच भेद आपण कायम ठेवणार असू, लिंगभेद आपण कायम ठेवणार असू, आणि असं हे ठेवून जर आपण केवळ आणि केवळ आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे कायदे करत असू तर घाण ठेवून त्यावर बंगला उभारण्यासारखं होईल. आणि म्हणून इथे खऱ्या अर्थानं समता जी निर्माण करावयाची, ती समता प्रथम सामाजिक पातळीवर निर्माण झाली पाहिजे, समाजामध्ये ती समता निर्माण झाली पाहिजे, इथला लिंगभेद कमी झाला पाहिजे, जातीभेद कमी झाला पाहिजे,
वर्गभेद कमी झाला पाहिजे आणि माणसामध्ये समतेचं एक सूत्र निर्माण झालं पाहिजे, समतेचा भाव निर्माण झाला पाहिजे. आणि हा समतेचा भाव मानसिक पातळीवर तर निर्माण झालाच पाहिजे, परंतु तसा होण्याच्या पूर्वी आपण तसे कायदेही केले पाहिजे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती आणि तशा पद्धतीचा हा प्रयत्न आपला आहे. हे हिंदू संहिता विधेयक जे आहे ते विधेयक म्हणजे तशा पद्धतीच्या प्रयत्नाचा एक भाग आहे आणि त्यामुळे हे विधेयक पास झालं पाहिजे. इतकं चांगलं विधेयक यापूर्वी या सभागृहात आलं नाही, पुढे येईल असं वाटत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं होतं. म्हणजे विधेयक किती मेहनतीने त्यांनी तयार केलं असेल आणि त्यांचा किती विश्वास होता की विधेयक चांगलं असण्याबद्दल, याची आपण कल्पना करू शकतो. पण दुर्दैव असं की ते विधेयक पास झालं नाही. ठीक आहे. आणि मग त्यांनी ते 1951ला राजीनामा वगैरे दिला. मित्र, आता आपल्याला ह्या विधेयकाची झाली सगळी पार्श्वभूमी. आता आपल्याला पाहायचं आहे की या विधेयकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्त्रियांचं कोणतं हित साधायचं होतं, स्त्रियांच्या मुक्तींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कसा प्रयत्न होता, तो भाग पाहायचा आहे. विधेयकाची पार्श्वभूमी तुमच्या लक्षात आली. मित्र, हिंदू संहिता विधेयक याचं मूळ सूत्र असं आहे की हिंदू धर्माचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कायदे आहेत. दुसरं म्हणजे हिंदू धर्मामध्ये काही गट आहेत आणि ते गट त्यांच्या पद्धतीनं त्यांचे कायदे राबवतात. आणि इथे जे आता लोकशाही व्यवस्थेमध्ये नवीन कायदा येईल त्या कायद्याला विरोध करताना हे हिंदू धर्मातले गट काय करतील की आमचा धर्म असा सांगतो, आमचं तत्वज्ञान असं आहे, म्हणून ते काय करतील तर लोकशाहीमध्ये नवीन जे कायदे येतील त्या कायद्याला ते विरोध करतील. आणि होईल काय, चोहीकडे कायदा नीट राबण्याच्याऐवजी गोंधळ जास्त निर्माण होईल. आणि असा गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून सबंध देशामध्ये एक समान स्वरूपाचा कायदा असावा आणि त्या कायद्याच्या पुढे हिंदूचा तिथला किंवा कुठलाही कोणताही कायदा त्या कायद्याला अडथळा ठरू नये अशी एक भूमिका होती. म्हणजे समान सूत्र असायला पाहिजे ना. देशानं जर लोकशाही व्यवस्था स्वीकारली तर देशामध्ये चोहीकडे कायदा तरी समान असायला पाहिजे ना. हे तर कोणालाही कळतं, म्हणजे याला काय फार लागत नाही, म्हणजे कळू शकतं ना कोणालाही. पण इथे काय होतं, समान सूत्र नव्हतं. हिंदू धर्माचे वेगवेगळे गट होते, वेगवेगळे होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अशी होती की लोकशाही आपल्याला जर पक्की करावयाची असेल, इथे रुजवावयाची असेल आणि टिकवावयाची असेल तर कायद्याला एक निश्चित स्वरूप असायला पाहिजे आणि ते संपूर्ण देशभर असायला पाहिजे. त्याच्याशिवाय लोकशाही टिकेल कशी आणि कायद्याचं एक राज्य येणं किंवा कायद्याची व्यवस्था येणं हे शक्य कसं आहे. म्हणून त्यांनी सबंध देशातल्या सगळ्या हिंदू धर्मातल्या लोकांना लागू होणारा समान असा कायदा निर्माण केला होता. हे याचं मूळ सूत्र आहे. म्हणजे हा कायदा लागू झाला की धर्माचा म्हणून कुठलाही कायदा अस्तित्वात राहणार नाही अशा पद्धतीचं एक सूत्र होतं. आणि याच्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातल्या हिंदू धर्माचं तत्वज्ञान काय याचा सखोल अभ्यास करून सगळ्या लोकांना लागू होईल अशा पद्धतीचे हा कायदा निर्माण केला होता. आता लोकांची भूमिका काय होती याच्याबद्दल की तुम्ही हिंदू धर्मालाच विरोध करतात. खरं तर जेव्हा कायद्याची व्यवस्था येते तेव्हा धर्माला विरोध करावा लागतो, नाही असं नाही. पण दुसऱ्या आणखी काय भूमिका होती की केवळ हिंदू धर्मालाच विरोध का, बाकीचे धर्म आहेत, बाकीच्याही धर्माला विरोध केला पाहिजे. कारण जर आपण असं म्हणत असू की कायद्यांच्या पुढे सगळेच समान तर मग हे खरंच आहे की कुठल्याही धर्माचा कायदा नसावा. पण दुसऱ्या धर्मामध्ये वाईट आहे म्हणून आमच्या धर्मात वाईट का राहू नये अशा पद्धतीची भूमिका ही किती आत्मघाती स्वरूपाची आहे. पण मित्र, अशा पद्धतीची भूमिका त्या काळामध्ये मांडली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्ट मत होतं की इथे निदान पहिल्यांदा हिंदू धर्म जो जास्ती संख्येनं जास्तीच आहे त्याच्यासाठी तरी संबंध देशामध्ये एक समान कायदा असायला पाहिजे ना. हा याचा प्रयत्न होता. मित्र, हिंदू कोड बिल हे केवळ आणि केवळ स्त्रियांच्या मुक्तीसाठीच मांडलेलं होतं असं नाही, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. पण त्याचबरोबर तुम्ही हेही लक्षात घ्या की या देशातल्या स्त्रियांचं जे दुय्यमपण होतं ते दुय्यमपण जे अस्तित्वात आलं होतं किंवा जे दुय्यमपण व्यवहारामध्ये नांदत होतं त्याच्या पाठीमागे दुसरी तिसरी कुठली गोष्ट नसून
कायदा हीच प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट होती, हेही तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे इथे स्त्रियांच्या जीवनामध्ये जे दुय्यमपण होतं, त्यांना जे दास्यत्व आलेलं होतं, ते दास्यत्व कशामुळे आलेलं होतं? तर ते दास्यत्व धर्माच्याच अंगानं आलेलं होतं, याच्याविषयी तुमच्या मनामध्ये शंका नसावी, हे लक्षात घ्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय करत होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इथल्या समाजाच्या व्यवहारावर ज्या धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे किंवा इथल्या समाजाचं जगणं ज्या धर्मतत्वानं प्रभावित झालेलं आहे किंवा जे धर्मतत्व इथल्या समाजाच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवते, त्या धर्मतत्वाला पर्याय म्हणून किंवा त्या धर्मतत्वाचा अभ्यास करून एक संबंध देशामध्ये सगळ्या लोकांना समान पातळीवर आणेल अशा पद्धतीचं एक नवं सूत्र, नवा कायदा मांडत होते. हे याच्यातलं मुख्य सूत्र आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हिंदू कोड बिल केवळ आणि केवळ स्त्रियांच्यासाठी मांडलेलं नव्हतं. ते हिंदू कोड बिल हे या देशातल्या संबंध हिंदू धर्मातली जी माणसं आहेत, हिंदू जो समाज आहे, त्या समाजामध्ये एक सुसूत्रपणा आणणं आणि धर्माच्या आधाराने त्याच्यामध्ये जी विषमता निर्माण केलेली आहे, ती विषमता मोडीत काढून सगळ्या समाजाला एका समतेच्या पातळीवर आणणं, हे याच्यातलं मुख्य सूत्र होतं. आणि धर्मानं जे विषमता निर्माण केली आणि काही लोकांना जे नीच ठरवलं, जे लिंगभेद आणि वर्गभेद निर्माण केले, ते मोडीत काढणं, हे या विधेयकाचं मुख्य सूत्र होतं. पण हे जर समजा हे लिंगभेद वर्गभेद वगैरे जर मोडीत निघाले असते, उच्च नीचता जर मोडीत निघाली असती, तर साहजिकच आहे की स्त्रियांना आपोआपच पुरुषांच्या बरोबरीचा हक्क मिळालाच असता. ही साधी गोष्ट आहे ना. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे माहीत होतं की स्त्रियांना जे इथं दुय्यमपण मिळालेलं आहे, ते कशामुळे मिळालेलं आहे? तर इथल्या धर्मतत्वामुळे मिळालेलं आहे. एकदा ही धर्मतत्वच मोडीत काढली आणि या धर्मतत्वाला मोडीत काढून एक समान सगळ्यांना लागू होणारा एक समान असा किंवा समतेच्या तत्वावर उभा असणारा एक कायदा जर लागू केला, तर स्त्रियांच्या मुक्तीसाठी वेगळे वाद घालण्याची गरजच नाही ना, वेगळा संघर्ष करण्याचा गरज नाही. त्या आपोआपच कायद्याच्या दृष्टीनं पुरुषांच्या बरोबरीला येतील, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. हे याच्यातली गुण किंवा हे याच्यातलं सूत्र तुम्ही नीट लक्षात घ्या. मग त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आटापिटा होता की कायद्याच्या पातळीवर आपण या सगळ्या समाजातल्या लिंगभेदाच्या कल्पना, जातीभेदाच्या कल्पना आणि वर्गभेदाच्या कल्पना मोडीत काढू आणि एकदा कायद्याच्या पातळीवर कायदेशीर दृष्ट्या हा संबंध समाज एका समानतेच्या पातळीवर आला की मग स्त्रियांच्या वाट्याला आली विषमता संपुष्टात येईल, ही त्यांची भूमिका होती. आणि म्हणून ते प्रयत्न करत होते. पण ते त्यांचे प्रयत्न इथल्या लोकांनी हाणून पाडले. कारण ज्यांचे हित संबंध जुन्या व्यवस्थेत लपलेले असतात किंवा जुन्या व्यवस्थेत असतात, ते लोक नेहमी नव्या व्यवस्थेला विरोध करत असतात. आणि इथे तसंच झालं असं आपल्याला म्हणता येतं. मित्र, खरं तर हे जे हिंदू संहिता विधेयक होतं, ते हिंदू संहिता विधेयक इथल्या संबंध हिंदू समाजामध्ये एक सूत्रीपणा आणणं आणि त्यांच्यातले भेदाभेद वगैरे मोडीत काढणं यासाठी मांडलं गेलं होतं. हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. खरं तर हिंदू कायद्याचं एक सूत्रीकरण करणं हा याच्या पाठीमागचा हेतू होता. नाहीतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गट वेगवेगळे कायदे करेल आणि त्या वेगवेगळे कायदे धर्माच्या कायद्याच्या प्रभावात जर इथे अस्तित्वात येऊ लागले, तर मग कायद्याचं एकसूत्रीकरण कसं होईल? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कायदे असतील ना, आणि मग ते कायदे राबवायचे कसे, न्यायालयामध्ये निकाल कसे द्यायचे, ही किती अडचणीची गोष्ट होती. खरं तर ही गोष्ट कोणालाही लक्षात येऊ शकते की बाबा रे, आपण जर लोकशाही व्यवस्था स्वीकारली तर संबंध देशामध्ये कायद्याचं एक निश्चित स्वरूप असायला पाहिजे ना, एक सूत्रीकरण असायला पाहिजे ना. मित्र, त्याच्यासाठी ते प्रयत्न होते. पण त्यालाही विरोध झाला आणि आतल्या लोकांनी, मंत्रिमंडळातल्या लोकांनी जसा विरोध केला ना, तसा बाहेरच्यांनी केला. बाहेरच्याने अजाणतेपणे केलं असेल, आतल्याने जाणीवपूर्वक केलं. काय केलं? साहजिकच आहे, एकतर विरोध करायचा म्हणून केला, नसेल तर अज्ञानापोटी केला. आणि तिसरी एक गोष्ट असू शकते, ते म्हणजे जुन्या व्यवस्थेमध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले होते त्यांनी तो विरोध केला आणि हे बिल अस्तित्वात आलं नाही किंवा त्या काळामध्ये पास झालं नाही. नंतरच्या काळामध्ये ते
तुकड्या तुकड्याने पास झालं. ठीक आहे, आता याच्या आपण फार खोलात जाण्याच्या ऐवजी हे विधेयक पास करण्याच्या पाठीमागे किंवा या हे विधेयक पास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांचं हित, एकूण समाजाच्या हिताच्या बद्दल ते होतं, याविषयी शंका नाही, ते आपण पाहिलंय. पण यातून स्त्रियांचं कुठलं हित साधणार होतं, स्त्री मुक्ती कशी साधणार होती आणि स्त्री गुलामीतून किंवा दास्यत्वातून कशी बाहेर पडणार होती, या अंगानं इथं चर्चा करणं अपेक्षित आहे. कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्त्री मुक्तीसाठीचं योगदान काय याचा विचार करतो आहोत. म्हणून हे संबंध हिंदू कोड बिल किंवा हिंदू संहिता विधेयक आहे, याच्यापेक्षा ते स्त्रियांच्या दृष्टीनं कसं महत्त्वाचं होतं त्याचा आपण विचार करू. मित्रहो, या हिंदू संहिता विधेयकामध्ये जे कलम होते किंवा हे विधेयक जर त्याच वेळेस पास झालं असतं तर किंवा हे पास झाल्याच्या नंतर सुद्धा काय स्त्रियांना मिळणार होतं किंवा काय मिळालेलं आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तेव्हा काय भूमिका होती, तर मित्र हो, या हिंदू संहिता विधेयकामध्ये लिंगभेद नाकारलेला होता आणि लिंगभेद नाकारलेला असल्यामुळे स्त्रियांना काय मिळणं अपेक्षित होतं, काय मिळणार होतं, तर हे की मालमत्तेत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा अधिकार स्त्रियांना मिळाला किंवा त्याही वेळेस तो मिळाला असता आणि मिळावा, हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. कारण सामाजिक व्यवस्थेमध्ये पहा की आपल्याकडे होतं काय की जी परंपरेनं येणारी संपत्ती होती, म्हणजे वाडवडिलापासून संपत्ती जी पुढच्या पिढीकडे हस्तांतरित व्हायची, पुढच्या पिढीपर्यंत यायची, ती कुठल्या पद्धतीने यायची, तर वडिलाची संपत्ती मुलाकडे जायची, वडिलाची संपत्ती मुलीकडे जायची नाही. त्याचं कारण असं की ती संपत्ती मुलीच्या आईकडे सुद्धा नसायची. म्हणजे पुरुषी व्यवस्थेनं ते एका पुरुषाकडून दुसऱ्या पुरुषाकडे संपत्तीचं वहन किंवा संपत्ती हस्तांतरित व्हायची. म्हणजे स्त्रियांना मालमत्तेमध्ये हक्कच नव्हता, मालमत्ता त्यांच्या नावावर नसायचीच. म्हणजे जमीन असो काही असो, ही कोणाच्या नावावर असायची, पुरुषांची. आणि समजा एक मुलगा एक मुलगी असेल तर वडिलाची संपत्ती कोणाला मिळायची, तर मुलाला मिळायची, मुलीला मिळायची नाही, म्हणजे मुलालाच ती संपत्ती मिळायची. अशी परंपराच आपल्याकडे होती, ती अगदी अलीकडच्या काळापर्यंत. आणि आज सुद्धा खेड्यातून अनेक ठिकाणी तुम्हाला हे चित्र दिसेल. आता होतं काय की स्त्रियांना संपत्तीचा अधिकार नसल्यामुळे साहजिकच त्या परावलंबी जीवन जगणं त्यांच्या वाट्याला आलेलं. कारण संपत्तीचा अधिकार नाही, आता ज्याच्याकडे ती संपत्ती आहे त्याचेच अधिकार त्या संपत्तीवर असणार आणि मग त्याच्या आधारानंच इतरांना जगावं लागणार, हे साधं सूत्र होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अशी होती की जर तुम्ही सगळ्याच समाजासाठी समान कायदा करणार असाल आणि या समाजामध्ये 50% संख्येनं स्त्रिया असतील आणि त्याही जर कायद्याच्या पुढे समान असतील तर मग संपत्तीचा अधिकारही त्यांना समान असला पाहिजे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. आणि हिंदू संहिता विधेयकामध्ये हे कलम होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे स्त्रियांना हा कायदा लागू झाला किंवा हे विधेयक पास झालं की काय मिळणार होता, वारसा हक्क मिळणार होता. आणि मित्र हो, त्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये असणारे जे पुरुष होते त्या पुरुषांना ही गोष्ट जाचत होती की वारसा स्त्रियांना देणे याचाच अर्थ पुरुषांचं वर्चस्व मोडीत निघणे, आणि हे त्यांना नको होतं. म्हणून त्यांनी विरोध केला. पण आपण हे लक्षात घ्या की तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जर किंवा आपण जेव्हा हा घटक पाहतो तेव्हा आपल्या दृष्टीने काय की स्त्रियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाच्या आधाराने कुठलं काय साध्य केलं किंवा हे हिंदू कोड बिल पास करण्याच्या पाठीमागे स्त्रियांचं कोणतं हित बाबासाहेब आंबेडकरांना साध्य करायचं होतं, तर हे साध्य करायचं होतं की त्यांना वारसा हक्क मिळवून द्यायचा होता की जो वारसा हक्क गेल्या 1000 वर्षापासून त्यांना नव्हताच. म्हणजे इथला हिंदू धर्माचा जो कायदा होता, हिंदू धर्माचं जे तत्वज्ञान होतं, त्या तत्वज्ञानामध्ये स्त्रियांना कुठलाच हक्क नव्हता. ते त्यांच्या वाट्याला दास्यत्व चाललेलं होतं, गुलामी चाललेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते मोडीत काढायचं होतं आणि वारसा हक्क त्यांना मिळवून द्यायचा होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आटापिटा होता. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की वारसा हक्क मिळवून द्यायचा होता हे काही केवळ दलितांच्या स्त्रियांना मिळवून द्यायचा होता का? मित्र हो, भारतातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या सगळ्या स्त्रियांना तसा हक्क मिळाला असता ना. म्हणजे काय केवळ दलितांच्या स्त्रियांना मिळाला असता का? पण ही गोष्ट
सवर्ण समाज तेव्हाही लक्षात घेत नव्हता आणि आजही लक्षात घेत नाही. आणि ही गोष्ट लक्षात न घेता आपण काय करतो मग? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा कैवारी किंवा दलितांचा नेता मानत असतो. स्त्रिया सुद्धा मानत असतात. मित्र, त्या काळामध्ये स्त्रियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलाच्या विरोधामध्ये निदर्शनं केली. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर ते कशासाठी लढत होते? ज्या स्त्रिया निदर्शनं करत होते त्यांना वारसा हक मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये मंत्रिमंडळात लढत होते आणि बाहेर या त्यांच्या विरोधात निदर्शनं करत होत्या. इतकी दुर्दैवाची गोष्ट होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांचंच हित साधायचं होतं. स्त्रियांना दासत्वातून मुक्त करायचं होतं, गुलामीतून मुक्त करायचं होतं आणि वारसा हक मिळवून द्यायचा होता. संपत्तीमध्ये, मालमत्तेमध्ये समान हक्क मिळवून द्यायचा होता. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. त्यासाठी ते लढत होते. दुसरं म्हणजे पहा, विवाह आणि घटस्फोटाचा स्त्रियांना अधिकार नव्हता, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळवून द्यायचा होता. विवाहाचा आणि घटस्फोटाचा स्त्रियांना अधिकार कुठे होता? अधिकार नव्हताच ना. आपण जुने धर्मग्रंथ जरी काढून पाहिले तरी सहज लक्षात येईल. मनुस्मृती ते सहज लक्षात येईल. मुलीचं लग्न कोण करणार? तर मुलीचं लग्न साहजिकच आहे ना, तिचा बापच करणार अशा पद्धतीचंच ते ठरलेलं होतं ना. पहा की काशीला एक अखिल भारतीय ब्राह्मण सभा किंवा ब्राह्मणांचं संमेलन झालं होतं आणि त्या संमेलनामध्ये एक प्रश्न त्यांना असा विचारला होता की मुलीचं लग्न शास्त्राच्या आधारानं केव्हा करणं चांगलं राहील. मित्र हो, ब्राह्मण सभेमध्ये ब्राह्मणाने असं सांगितलं की गर्भात असल्यापासून ते तिच्या वयाच्या 8व्या वर्षापर्यंत केव्हाही मुलीचं लग्न करणं हेच शास्त्र संमत आहे आणि असं झालं पाहिजे. ही भूमिका जाहीरपणे अखिल भारतीय ब्राह्मण संमेलनामध्ये मांडली गेली होती आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आणि लेखन जे प्रकाशित झाले त्याच्यामध्ये ही गोष्ट आलेली आहे. म्हणजे ही पुराव्यानिशी तुम्हाला पाहता येईल. म्हणजे इथे ब्राह्मणांचं म्हणणं काय होतं किंवा ब्राह्मणांचं म्हणण्यापेक्षा धर्मसंहिता काय सांगत होती? धर्म काय सांगत होता मित्र हो? धर्म हे सांगत होता की मुलगी पोटात असल्यापासून तिचं लग्न ठरवता येतं. म्हणजे गर्भात असल्यापासून तिचं लग्न ठरवता येतं आणि तिचं लग्न केव्हा झालं पाहिजे? पुढे जास्तीत जास्त 8 वर्षापर्यंत, 8 वर्षाच्या पूर्वी लग्न झालंच पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यांना दुसरा प्रश्न विचारला होता की कुठल्या वयामध्ये तिचं लग्न होणे किंवा हे लग्न होणं निषेध ठरवलं जातं. त्यांनी असं म्हटलं होतं की ऋतुप्राप्ती झाल्याच्या नंतर जर एखाद्या मुलीचं लग्न होत असेल तर ते धर्मसंमत नाही. म्हणजे याचा अर्थ सरळ असा होता की मुलीच्या न कळत्या वयात तिचं लग्न झालं पाहिजे. आता हे लग्न कोण करणार आहे? साहजिकच आहे ना, तिच्या आईवडीलच करणार. म्हणजे घरातली जी मंडळी आहे तीच करणार. तिला स्वातंत्र्य होतं का? तिला स्वातंत्र्य नव्हतं. लग्न आईवडील म्हणतील त्या मुलासोबत तिच्या न कळत्या वयामध्ये लावून दिलं जायचं आणि पुढे ती मग तिच्या वाट्याला बऱ्याचदा मग विधवा पण यायचं किंवा बाकीच्या खूप गोष्टी यायच्या. आणि मुलगा कुठल्या वयाचा असा होता त्याला काही घरबंदच नव्हता. म्हणजे कुठल्या वयाच्या मुलासोबत लग्न व्हायचं हे सगळं होत होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही जी प्रथा आहे, हे जे अज्ञान आहे, ह्या ज्या चालीरीती धर्माच्या आधारानं चालू राहिलेल्या आणि धर्माचा भाग म्हणून समाज अभिमानाने जपत होता. म्हणजे समाज वाईट पद्धती, वाईट चालीरीती, अज्ञान अभिमानाने जपत होता. म्हणजे चांगल्या गोष्टी म्हणून जपत होता. यांना याच्यातलं वाईट पण कळतही नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे जे काही वाईट पण आहे ना, हे जे काही समाज विघातक अशा प्रथा परंपरा होत्या ना, त्या मोडीत काढायच्या होत्या आणि त्या मोडीत काढून स्त्रियांना विवाहाचं स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. विवाह त्यांना कळत्या वयामध्ये आणि त्यांच्या संमतीने विवाह व्हावा, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. आता याच्यात स्त्रियांचं हित नव्हतं तर काय होतं बरं? हे सगळ्या स्त्रियांसाठी होतं ना. म्हणजे अगदी ब्राह्मण जातीतल्या जरी स्त्रिया असल्या तर त्यांना तरी कुठे अधिकार होते? उलट त्यांना तर अधिकच बंधनं होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सुद्धा असा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते. हे आपण लक्षात घेणार नाही का? म्हणजे विवाह स्त्रियांच्या कळत्या वयात समज आल्याच्या नंतर व्हावा आणि
केवळ समज आल्याच्या नंतर नाही तर तिच्या संमतीनं व्हावा, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. हिंदू कोड बिलामध्ये हे सूत्र होतं, हे मांडणी होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एरवी तर म्हणतच होते की लग्नाच्या नंतर मुलीनं नवऱ्याच्या बरोबरीनं मित्र म्हणून वागला पाहिजे आणि प्रथा परंपरेप्रमाणे जे दास्यत्वाची भूमिका आहे, गुलामीची भूमिका आहे, ती संपली पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होतीच, ते भाषणामधून मांडतच होते. पण मित्र हो, हिंदू संहिता विधेयकाच्या मार्गाने किंवा हे विधेयक पास करून घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना जे म्हणायचं होतं किंवा ते जे म्हणत होते ते त्याला कायद्याचं रूप देण्याचा प्रयत्न करत होते. हे आपण लक्षात घेणार नाही का? समाजाच्या हितासाठी, विशेषतः स्त्रियांच्या हितासाठी ते लढत होते की स्त्रियांच्या कळत्या वयात तिचं लग्न झालं पाहिजे आणि तिच्या संमतीनं झालं पाहिजे. ते लग्न होत असताना तिला बंधनं नसतात की तिच्या जातीतल्याच मुलासोबत लग्न वगैरे केले पाहिजे. तिनं तिच्या जातीच्या बाहेरच्या मुलाशी लग्न केलं तरीही त्याचा तिला अधिकार असला पाहिजे, ही भूमिका या विधेयकामध्ये मांडली होती. दुसरं म्हणजे घटस्फोट घेण्याचा अधिकार स्त्रियांना असला पाहिजे, कारण घटस्फोटाचा अधिकार स्त्रियांना नव्हता. कारण धर्म काय सांगतो? धर्म हे सांगतो की तुमचं बापा लहानपणी तुम्ही वडिलांच्या आधारानं राहणार आणि तरुणपणी तुम्ही नवऱ्याच्या आधारानं जगणार आहात, म्हातारपणी तुम्ही मुलाच्या आधारानं जगणार आहात. म्हणजे आता घटस्फोट घेऊन तुम्ही कुठे जगणार आहात? मग घटस्फोट घेऊन तुम्हाला जगताच येणार नाही ना, कारण लहानपण तुमचं संपलेलं आहे म्हणून वडिलाचा आधार संपलेला आहे. आता वडिलाचा आधार संपलाय तर तुम्हाला जगण्याचा मार्ग एकमेव आहे, आणि तो कुठला? तर तो म्हणजे नवऱ्याच्या आधारानं जगणं ना. तुम्हाला दुसरा आधारच नाही, कारण परत येण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता. एक तर मालमत्ता नव्हती, तुम्ही परत कसे येणार माहेरी परत येऊन तुम्ही कोणाच्या आधारानं जगणार? वडिलांनी जेव्हा लग्न झालं तेव्हा सांगितलेलं असायचं की आता या घरातला तुझा अधिकार संपलेला आहे. खेड्यातून आजही लग्न झाल्याच्या नंतर, पूर्वी तर हे होतंच, आजही काही ठिकाणी असं म्हटलं जातं, लग्न झालं की मुलीला पाठवताना किंवा लग्नाच्या वेळेस जे गाणे वगैरे असतात ना, त्या गाण्यामध्ये जे गुंफलेलं आहे की तो आजवर आमची होती, आता तू त्यांची झालेली आहे, अशीच भूमिका. आणि ते सांगूनच पाठवतात की आता इथला तुझा घास संपलेला आहे, इथला तुझा अधिकार संपलेला आहे, आता जे काही व्हायचं ते तुझं सासरीच होईल. आता मला सांगा, आजपर्यंत जर ही प्रथा किंवा इतके हे मानसिकता असेल तर पूर्वी काय असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संपवायचं होतं. त्यांना पहिल्यांदा माहेरच्या संपत्तीत म्हणजे बापजाद्यापासून आलेल्या संपत्ती स्त्रियांना अधिकार प्राप्त करून द्यायचा होता, वारसा हक्क प्राप्त करून द्यायचा होता. आणि जर नवऱ्यासोबत नाही जमलं तर तू त्या संपत्तीची मालक म्हणून तिथे जगता आलं पाहिजे. म्हणजे निराधार करणे ही जी धर्माची परंपरा होती, ही परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोडीत काढायची होती. हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही? म्हणजे स्त्रियांना जर संपत्तीमध्ये वाटा मिळत असेल तर साहजिकच आहे ना, नाही जमलं तर ते नवऱ्यासोबत नाही जमलं तर घटस्फोट घेणार आणि ह्या संपत्तीची मालकीन म्हणून ती जगणार ना. हिंदू धर्म काय करत होता? तिला निराधार बनवून टाकायचं, तिला पर्यायच ठेवायचं नाही आणि तिला सांगून टाकायचं की तुला नवऱ्याशिवाय आधार नाही, नवरा हाच तुझा परमेश्वर आहे. आता संपलं ना, आता घटस्फोट घेण्याचा कुठं अधिकार आहे? कुठं घटस्फोट घेणार? घटस्फोट घेऊन ती जाणार कुठे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार देत होते आणि तो अधिकार देताना त्यापूर्वी ते मालमत्ता तिच्या अधिकारात असेल याची काळजी करत होते. या देशातल्या स्त्रियांनी हे कधीतरी नीटपणे विचारात घेतलं पाहिजे, कधीतरी शांतपणे लक्षात घेतलं पाहिजे, विचार केला पाहिजे, जरा चिंतन केलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नक्की आपल्यासाठी काय करत होते. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जे यांच्यासाठी प्रयत्न करत होते ते यांना जवळचे वाटत नाहीत. आजही सवर्ण स्त्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा आदरभाव बाळगत नाहीत. यांना आदर कशाचा वाटतो? तर पोथी पुराणातल्या कथांमध्ये जे सांगितले त्या कथांचा, त्यातल्या व्रतांचा, त्यातल्या कर्मकांडांचा, मग कुठल्या तरी दगडाधोंड्यांचा आदर वाटतो. यांची आजही धर्माविषयीची जी ओढ आहे ती कमी नाही झाली. म्हणजे जे यांच्या हिताचं नव्हतं ते सांगितलेलं आहे ते यांना हिताचं वाटतं. जे यांच्या हितासाठी झटत होते, जीवाचा आटापिटा करत होते, ते यांना कळत नाही किंवा त्यांच्याविषयी आदर वाटत नाही.
आज तरी निदान सवर्ण स्त्रियांनी हे नीट समजून घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नक्की प्रयत्न काय होता. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांना मालमत्तेत वाटा देऊन त्यांना स्वावलंबी बनवू पाहत होते आणि दुसरीकडे त्यांना प्रसंग आला तर नाही जमलं तर घटस्फोट घेता येईल अशी व्यवस्था निर्माण करत होते. आणि घटस्फोट घेतलेली स्त्री निराधार होणार नाही तर या समाजाचा भाग म्हणून सन्मानाने जगेल, आत्मसन्मानाने जगेल अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण करू पाहत होते. हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही पहा. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती पहा. आणि जर स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार होता, पण जर समजा स्त्रियांना घटस्फोट घ्यायचा नसूनही त्यांची इच्छा नाही घटस्फोट घेण्याचा, पण नवऱ्यानं जर घटस्फोट जबरदस्तीनं दिला तर काय करायचं. मित्र हो, हिंदू संहिता विधेयकामध्ये नोंद अशी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की असं जर झालं आणि नवऱ्यानं जर जबरदस्तीनं घटस्फोट दिला तर तुम्हाला पोटगी मिळेल, नवऱ्याला पोटगी द्यावी लागेल. हे कलम किंवा अशा पद्धतीची नोंद त्याच्यात होती. म्हणजे पहा, पहिल्या पातळीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू संहिता विधेयकाच्या मार्गाने म्हणजे कायद्याच्या मार्गाने कायदेशीरपणे कायद्याची मोहोर उमटवून या देशातल्या जो समाज आहे, ज्या समाजामध्ये धर्माच्या आधाराने भेद पाळला जात होता, तो लिंगभेद होता, तो जातीभेद होता, तो वर्गभेद होता, हा सगळ्या प्रकारचा भेद मिटू पाहत होते, संपू पाहत होते. आणि तेही कायद्याच्या आधारानं कायद्याच्या पातळीवर सगळ्या समाजाला विशेषतः स्त्री आणि पुरुषांना एका समान पातळीवर आणू पाहत होते. ही खूप महत्त्वाची गोष्ट. दुसरं म्हणजे स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देऊ पाहत होते. तिसरं म्हणजे स्त्रियांना विवाह करण्याचं स्वातंत्र्य किंवा ते त्यांना एका कळत्या वयामध्ये त्यांचा विवाह व्हावा, त्यांच्या संमतीने व्हावा अशा पद्धतीची एक भूमिका मांडत होते. त्याला कायद्याचं रूप देऊ पाहत होते. कायद्याचं रूप त्यांनी दिलं होतं त्या संहितेमध्ये. तिसरा म्हणजे आणखी म्हणजे घटस्फोटाचा अधिकार त्यांना प्रदान करण्यात आला होता. आणखी म्हणजे जर जबरदस्तीनं नवऱ्यानं घटस्फोट दिला तर स्त्रियांना पोटगी मिळेल अशा पद्धतीचं कलम किंवा अशा पद्धतीची व्यवस्था त्या कायद्यात होती. म्हणजे ती निराधार होणार नाही. एकतर वडिलांची संपत्ती तिला असेल, परंतु त्याचबरोबर जर नवऱ्याने अन्याय केला आणि जबरदस्तीनं घटस्फोट दिला तर नवऱ्याला तिला पोटगी द्यावं लागेल अशा पद्धतीची मांडणी त्या विधेयकात होती. आणि या सगळ्याला कायद्याचा आधार किंवा कायद्यात रूपांतरित करायचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या कुठल्या हक्कासाठी लढत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक त्याच्यामध्ये नोंद होती, ती म्हणजे दत्तक देण्याचा आणि घेण्याचा हक्क स्त्रियांना मिळणार, म्हणजे स्त्रियांना असावा अशी भूमिका होती. नाही तर आपल्याकडे काय होतं, दत्तक घ्यायचं असेल किंवा दत्तक द्यायचं असेल, अधिकार कोणाचा? पुरुषाचा. आता खरं तर हे किती अन्यायकारक आहे आणि किती विचित्र आहे. लेकराला जन्माला घालण्याचं काम स्त्री करते, हे काय वेगळं सांगण्याची गरज आहे का? म्हणजे काही जरी केलं तरी हे तरी कोणालाही कळतं ना की शेवटी मूल स्त्रीच्याच गर्भामध्ये वाढतं आणि मुलाला जन्म देण्याचं काम स्त्रीच करते. पण ज्या मुलाला ती जन्म देते त्या मुलावर अधिकार कोणाचा? पुरुषांचा. म्हणजे एखाद्या मुलाला दत्तक घ्यायचं आहे, अधिकार कोणाचा? पुरुषाचा. कोणाला दत्तक घ्यायचं कोण ठरवणार? पुरुष ठरवणार. जन्माला कोण घातलं? स्त्रियांनी. आणि दत्तक घेताना अधिकार कोणाचा? पुरुषाचा. किती विचित्र आहे. बरं, समजा एखादं मूल दत्तक द्यायचं आहे, त्या मुलाला जन्माला कोणी घातलं? स्त्रीनं. तिला विचारायचं नाही हे तुझं मूल आहे, याला दत्तक द्यायचं आहे, देऊ की नाही? पुरुष ठरवणार दत्तक द्यायचं. म्हणजे किती विचित्र आहे. दत्तक देणे असेल किंवा दत्तक घेणे असेल, या दोन्ही प्रक्रियेमध्ये स्त्रियांना विचारलं जाऊ नये किंवा स्त्रियांचा काय अधिकारच नाही. स्त्रियांना काय अधिकार आहे अशाच पद्धतीची भूमिका होती. धर्माची व्यवस्था काय होती? पुरुष प्रधान असल्यामुळे जो काही अधिकार आहे तो पुरुषांचा आहे. पुरुषांनी आपापल्या पद्धतीने जे काही निर्णय घ्यायचे ते घ्यावेत. कारण सामाजिक व्यवहारामध्ये, कौटुंबिक व्यवहारामध्ये, निर्णयाच्या प्रक्रियेत, हा कुठला व्यवहार असो, निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांना अधिकार कुठे होता? आपल्याकडे साधी पहा ना तुम्ही, साधी गोष्ट. आपल्याकडे गावगाडा व्यवस्थेमध्ये पंचमंडळी वगैरे असायची.
त्या पंचांमध्ये एखादी स्त्री होती का? बिलकुल नाही ना. पहा म्हणजे कसं आहे, इथली न्याय व्यवस्था कोणाच्या ताब्यात होती? निवाडा करण्याची व्यवस्था कोणाच्या ताब्यात होती? पुरुषांच्याच ताब्यामध्ये. धर्मव्यवस्था कोणाच्या ताब्यात होती? पुरुषांच्याच होती ना. म्हणजे पुजारी पुरुष असणार, धर्मग्रंथ पुरुष लिहिणार, वाचणार तो, सांगणार तो, अर्थ त्याच्याच पद्धतीनं लावणार. आणि राज्य कोण होते? पुरुषच होते. म्हणजे सत्ता व्यवस्था पुरुषांच्या हातात होती, न्याय व्यवस्था पुरुषांच्या हातात होती आणि धर्मव्यवस्था पुरुषांच्या हातात होती. स्त्रियांच्या हातात काय होतं? काहीही नव्हतं. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू संहिता विधेयकाच्या मार्फत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार देत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः दत्तक देण्याचा आणि दत्तक घेण्याचा अधिकार स्त्रीला असेल, तो पुरुषांना नसावा, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. म्हणजे एखाद्या स्त्रीचं मूल दत्तक द्यायचं आहे तर ते स्त्रीला विचारलं पाहिजे, आणि एखादं मूल दत्तक घ्यायचं आहे तरी जिच्याकडून आपण घेणार आहोत ते विचारलं पाहिजे, किंवा घेताना सुद्धा घरातल्या स्त्रीला ते विचारलं पाहिजे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती आणि खूप महत्त्वाची होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे पहा, द्विभार्या पद्धतीला प्रतिबंध. आपल्याकडे पद्धती काय होती धर्मव्यवस्थेची? आपण मनुस्मृती वगैरे वाचलं तर तुम्हाला सहज कळते, किंवा आपल्याकडचे धर्मग्रंथ वगैरे वाचलं तर तुम्हाला सहज कळते, किंवा धर्मग्रंथातल्या तुम्ही कथा वगैरे वाचा ना, त्याच्यातूनही कळते आपल्या धर्मग्रंथातले नायक वगैरे कसे होते, त्यांना किती बायका होत्या वगैरे वगैरे, याच्यातून सहज कळते आपल्याला. म्हणजे इथे पुरुषांना अनेक बायका करण्याचं स्वातंत्र्य होतं, आणि हे स्वातंत्र्य कोणी दिलं होतं? धर्माने दिलं होतं. आता ज्या काळामध्ये धर्म हाच समाजाचं नियंत्रण करत होता, तो काळ जर तुम्ही लक्षात घेतला तर त्याचा दुसरा अर्थ काय होतो? दुसरा अर्थ हा होतो की इथे कायदाच असा होता की पुरुषांना अनेक लग्न करता येत होते, स्त्रियांना मात्र कायद्यानं तशी बंधनं होती. स्त्रियांना करता येत नव्हतं, पुरुषांना अनेक लग्न करता येत होती. तसा इथला कायदा होता, कारण धर्म तसं सांगत होता आणि समाजावर नियंत्रण धर्माचंच होतं. मित्र, हे जे धर्मसूत्र होतं किंवा धर्माचा हा जो कायदा होता, तो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोडीत काढायचा होता, आणि त्यांना हे कायद्याच्या पातळीवर त्यांना हे मांडायचं होतं किंवा हे सांगायचं होतं, किंवा त्याला या गोष्टीला त्यांना कायद्याचं रूप द्यायचं होतं की जे अधिकार पुरुषांना असतील तेच अधिकार स्त्रियांना असतील. म्हणजे वेगवेगळे अधिकार असणार नाहीत. ज्याला कायद्याच्या पातळीवर एक सूत्रीपण म्हणू, हे एक सूत्रीपण अशा पद्धतीने आणायचं होतं. म्हणजे संबंध देशामध्ये एक सूत्रीपण, आणि स्त्री पुरुषांना वेगळे कायदे असणार नाहीत, इथे वर्गभेद आणि लिंगभेद असणार नाहीत, अशा पद्धतीचं हे एक सूत्रीपण होतं. पुरुषांना अधिकार असणार नाहीत. म्हणजे दोन बायका करण्याचा, दोन नवऱ्या करण्याचा अधिकार जर स्त्रियांना नाही, तर पुरुषांना दोन बायका करण्याचा अधिकार कशाला? तर असा असणार नाही. कायदेशीर तो गुन्हा असेल, ही नोंद याच्यात केली होती. या देशातल्या स्त्रियांनी याचा विचार केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नक्की कोणाच्या हितासाठी झटत होते, कोणाच्या हितासाठी हा जीवाचा आटापिटा करत होते, कोणाच्या हितासाठी 18-18 तास राबून त्यांनी, 18-18 तास जागून त्यांनी हे हिंदू कोड बिल तयार केलं होतं. हे हिंदू कोड बिल तयार करत असताना त्यांनी अनेक अशी चर्चा केली होती, अनेकांची मतं जाणून घेतली होती, धर्म नक्की काय सांगतो, काय आहे हे समजून घेतलं होतं, आणि कुठलं कायद्याचं सूत्र संबंध समाजाच्या हिताचं राहील याचा विचार करून, चिंतन करून त्यांनी हे विधेयक मांडलं होतं. आपण हे नीट लक्षात घेत नाही. त्यांनी याच्यामधलं हे जे कलम आहे ते कलम पहा, तुमच्या लक्षात येतं का की द्विभार्या पद्धतीला त्यांनी प्रतिबंध केला होता. म्हणजे दोन बायका असणार नाहीत, नाहीतर पुरुषांना हा अधिकारच दिला होता धर्मव्यवस्थेनं, तर तो अधिकार ते मोडीत काढत होते. स्त्रियांच्या दुःखाला, म्हणजे पारंपरिक पद्धतीनं आपण जर इथलं समाज जीवन किंवा कौटुंबिक जीवन लक्षात घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की स्त्रियांच्या दुःखाला कौटुंबिक जीवनामध्ये जी अनेक कारणीभूत आहेत, त्यापैकी हे एक कारण नव्हतं का की तिच्या नवऱ्याला दुसरी बायको असणं, आणि मग दुसरी बायको असल्यामुळे हिच्या वाट्याला जे दुःख यायचं ते त्या बायकोमुळे यायचं, किंवा अनेक बायका असल्यामुळे अनेकांच्या वाट्याला यायचं, हे आपण लक्षात घेणार नाही का? म्हणजे दुःखाचं कारण हे एक होतं ना, तिला संपत्तीत वाटा नसणं, धर्मव्यवस्थेनं तिला दुय्यम ठरवणं, हे जसे दुःखाची कारणं होती तसं हे एक दुःखाचं कारण होतं ना की तिच्या नवऱ्याला अनेक बायका असायच्या.
आता अनेक बायका असल्यामुळे ह्या स्त्रियांच्या वाट्याला दुःख यायचं ना. ही साधी गोष्ट आहे ना, कोणाला कळतं ना हे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीचा कायदा करू पाहत होते, किंवा त्यांनी असा कायदा केला होता. नंतरच्या काळामध्ये हे कायदा अस्तित्वात आला. आज आपल्याला लक्षात येते की आता द्विभार्या प्रतिबंध कायदा आलेलाच आहे, परंतु त्यावेळेस तो पास झाला नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू विधेयकामध्ये हे मांडलं होतं. आपण आता जे लक्षात घेतो आहोत ते हे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्त्री मुक्तीसाठीचं योगदान काय, म्हणून ही गोष्ट आपण इथे प्रकर्षानं लक्षात घेऊ की यांनी हे कायदे केले होते, किंवा त्यांच्या हिंदू विधेयकाचं हे सूत्र होतं. आणखी एक सूत्र होतं याच्यातलं, ते म्हणजे स्वतःचा वारस ठरवण्याचा अधिकार स्त्रियांना. आता पहा, मालमत्तेमध्ये जर तुम्हाला हक्क मिळाला आहे, वारसा हक्क मिळालेला आहे. आता वारसा हक्क जर तुम्हाला मालमत्तेमध्ये मिळालेला आहे तर तुमच्याकडे मालमत्ता आहे. ती मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेचं नंतर वारसानं ती मालमत्ता कोणाकडे जावी हे ठरवण्याचा अधिकार स्त्रियांना असावा, अशा पद्धतीची भूमिका या संहितेमध्ये मांडली होती. अन्यथा आपल्या लक्षात असं येईल की यापूर्वी, म्हणजे जर आपण परंपरा लक्षात घेतली, आपला मागचा जरा इतिहास लक्षात घेतला तर तुम्हाला कळेल की वारसा हक्क स्त्रियांना नव्हता, किंवा तिला आपला वारस कोण असावा हे ठरवण्याचा अधिकारच नव्हता. कारण तिला आधी वारसानंच तिला काही मिळायचं नाही तर पुढचा वारसा ती कुठे ठरवणार होती. म्हणजे तिला वारसानं कुठं काय मिळत होतं. वारसानं तिलाच मुळात हक्क नव्हता स्त्रीला, तर पुढचा वारस ठरवण्याचा अधिकार असण्याचा प्रश्नच नाही. अशी आपल्या इथली सामाजिक व्यवस्था होती, सामाजिक व्यवहार होता, आणि तो धर्म मान्य होता. धर्माचं तत्वज्ञानच तसं होतं. म्हणजे इथल्या कुठल्याही माणसाला त्याच्यात काही गैर आहे, चुकीचं आहे असं वाटतच नव्हतं. उलट जे आहे तेच बरोबर आहे असंच वाटत होतं. म्हणजे त्याचा अभिमान वाटत होता. अगदी अलीकडच्या काळापर्यंत पहा ना, अगदी सायकलच्या वगैरे मागे किंवा गाडीच्या वगैरे मागे लिहिलं असायचं, पहा मी हिंदू धर्माचं आहे आणि मला हिंदू असण्याचा अभिमान आहे, अशा पद्धतीचं लिहिलेलं असायचं. म्हणजे हिंदू धर्माचा इतका अभिमान की प्रचंड. आता हिंदू धर्मामध्ये काय आहे वगैरे इथे त्याचं फार विश्लेषण अपेक्षित नाही आहे. पण ज्या हिंदू धर्मानं स्त्रियांना दुय्यम ठरवलेलं होतं, स्त्रियांवर अन्याय केला होता किंवा त्यांच्या वाट्याला दास्यत्व आणलेलं होतं, ते सगळं मोडीत काढण्याचे प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. आणि तिथे त्यांना स्वतःचा वारस ठरवण्याचा अधिकार धर्मामध्ये नव्हता, आणि ते धर्मतत्वज्ञान तर समाज फार अभिमानानंच जपत होता ना, जीवापाड जपत होता तो धर्म. आणि या धर्मामध्ये जे वारसांचा हक्क स्त्रियांना नव्हता, तो वारसांचा हक्क किंवा वारस ठरवण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हिंदू संहिता विधेयकाच्या मार्फत स्त्रियांना देत होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, या सगळ्यातून आपल्या हे लक्षात येत नाही का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रियांच्या शिक्षणासाठी धडपडत होते. स्त्रियांना शिक्षण मिळावं अशा पद्धतीची ती भूमिका मांडत होते. आणि खरं तर हिंदू विधेयकाच्या मार्फत असेल किंवा वेगवेगळे जे कायदे होते त्या सगळ्या कायद्याच्या मार्फत हेच भूमिका मांडत होते की स्त्री ही पुरुषांच्या बरोबर नसली पाहिजे. शिक्षणाच्या पद्धतीत त्याची स्पष्ट भूमिका होती त्यांची की अभ्यासक्रम सुद्धा वेगळा नसावा. अन्यथा ही गोष्ट तुमच्या कदाचित लक्षात आली नसेल, माझ्याही सांगण्यातून राहून गेली असेल. मित्र हो, इथे दोन पद्धतीच्या गोष्टी होत्या, पहा कशा होत्या त्या. एक म्हणजे मुलांच्या बरोबरीने शिक्षण देऊ नये, मुलींचं शिक्षण सहशिक्षण नसावं, अशा पद्धतीची एक मांडणी इथले सनातनी लोक करत होते. आणि दुसरं म्हणजे मुलं जे शिक्षण घेतात तो अभ्यासक्रम आणि मुली ज्या शिक्षण घेतील तो अभ्यासक्रम वेगळा असावा, अशी एक मांडणी इथं केलेली होती. हे कदाचित तुमच्या वाचनात आलं असेल किंवा नसेल, परंतु इथले सनातनी लोक अशा पद्धतीची एक मांडणी करत होते. म्हणजे शिकवायचं तर आहे, पण अभ्यासक्रम काय असावा, तर अभ्यासक्रम हा असावा की मुलांना जो अभ्यासक्रम असावा तो पुढे त्यांच्या करिअरसाठी उपयोगाचा ठरेल असा, म्हणजे नोकरी वगैरे करता येईल असा. आणि मुलींसाठी जो अभ्यासक्रम असावा तो कुठला असावा, तिला स्वयंपाक कसा करता करावा याचं, किंवा घरातली व्यवस्थित कामं कशी करावीत याचा, किंवा पुरुषांचा किंवा नवऱ्यांचा वगैरे सन्मान कसा राखला जावा, असं. म्हणजे अभ्यासक्रमच वेगळा असावा, अशा पद्धतींची भूमिका इथल्या सनातन्यांची होती. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्पष्ट भूमिका अशी होती
की मुलींना सहशिक्षण दिलं जावं, मुलांच्याच शाळेत मुलांच्या बरोबरीनं शिक्षण दिलं जावं, वेगळा अभ्यासक्रम तर बिलकुलच नसावा, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. मुलांच्या बरोबरीनं प्रवेश मिळावा, त्याचबरोबर अभ्यासक्रम तोच असावा आणि मुलांच्या बरोबरीनं शिक्षण दिलं जावं, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रीमुक्तींची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशी मांडत होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे स्त्रियांच्या सन्मानासाठी, त्यांच्या आत्मसन्मानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झटत होते. ते नेहमी त्यांच्या भाषणातून सांगायचे की लग्नाच्या नंतर मित्रत्वाच्या पातळीवर नवरा बायकोचं नातं असलं पाहिजे, अशा पद्धतीची ती भूमिका मांडत होते. स्त्रियांच्या सन्मानासाठी झटत होते आणि त्यांना आत्मसन्मानाने जगता यावं म्हणूनच ते मालमत्तेमध्ये स्त्रियांचा भाग असावा, मालमत्ता स्त्रियांना वारसा हक्काने मिळावी, अशा पद्धतीची भूमिका मांडत होते. कारण आत्मसन्मान किंवा सन्मान याचा संबंध अनेक गोष्टीशी आहेच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही स्वावलंबी असणं याच्याशी सुद्धा आहे. वारसा हक्कानं तुम्हाला मालमत्ता मिळणं याच्याशी सुद्धा आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने ही भूमिका मांडत होते की स्त्रियांचा आत्मसन्मान जपला जावा आणि ते जपण्यासाठी त्यांना वारसा हक्कानं संपत्ती वगैरे मिळावी, शिक्षण वगैरे मिळावं. त्याचबरोबर त्यांचे जे अधिकार आहेत, त्यांचे जे हक्क आहेत, ते हक्क वगैरे त्यांना पुरुषांच्या बरोबरीने मिळावेत, तसे कायदे असावेत, अशा पद्धतीची धडपड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. तशी कृती होती, केवळ ते भाषणातून वगैरे बोलत नव्हते, तसे त्यांनी कायदे निर्माण केले. मित्र, कधीतरी एकदा आपण विधेयक काढून पहा, विधेयकामध्ये त्यांनी तशा नोंदी केलेल्या आहेत. मी मागे एकदा असं म्हणालो होतो आणि मला नेहमी वाटत राहतं असं की या विधेयकाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर विधेयक कसं राहिलं असतं याची कल्पना करा. कारण या विधेयकाला अनेकांनी विरोध केलेला आहे. त्या काळामध्ये ज्यांनी विरोध केला त्यांनी विधेयक तयार केलं असतं तर विधेयक कसं राहिलं असतं. मित्र, विधेयकाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी विधेयकाच्या मार्गानेच इथल्या स्त्रियांना समानतेचा अधिकार प्रदान केलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैव हे आहे की आजही या देशातल्या सवर्ण स्त्रिया ग्रंथाचा सांभाळ करतात, त्या ग्रंथांना त्या कपड्यामध्ये बांधून ठेवतील, त्या वेगवेगळ्या निमित्तानं ते ग्रंथ काढून वाचतात, या ग्रंथांविषयी प्रचंड आदर त्यांच्या मनामध्ये, या ग्रंथाची पूजा करतात, वेगवेगळ्या पोथ्या वगैरे, कुठल्या तरी लक्ष्मीची पोथी आहे, कोणाची तरी आणखी आहे. परंतु आजही पुरुष असो किंवा स्त्री असो, आपला समाज संविधानाला जपत नाही. संविधान कोणाकोणाच्या घरात आहे असा प्रश्न विचारला तर तुम्हाला प्रश्न पडेल की 95% लोकांना संविधानच माहीत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे खेड्यामधून समजा माझं खेड आहे, माझ्या खेड्यामध्ये जर 500 लोक जर असतील तर त्या 500 लोकांना जर आपण प्रश्न विचारला की संविधान तुम्ही डोळ्यांनी कधी पाहिलं आहे का, तर त्यापैकी अपवादानं तुम्हाला 1-2 लोक आढळतील की त्यांनी संविधान डोळ्यांनी पाहिलेलं आहे. बाकी संविधान त्यांनी आणखी डोळ्यांनी पाहिलेलं नाही, उघडून तर पाहिलेलं नाही पण डोळ्यांनी पाहिले नाही, त्यांना कल्पना नाही की संविधान असं काही आहे. परंतु त्याच गावामध्ये तुम्ही जर ग्रंथ शोधले तर एखादं पोतं भरेल एवढे ग्रंथ तुम्हाला सापडतील. मंदिरामध्ये ग्रंथ आहेत, ज्याच्या त्याच्या घराघरामध्ये ग्रंथ आहेत आणि अनेक माणसं दररोज सकाळी उठून ग्रंथ वाचतात. पण संविधान वाचलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, ही आपली भूमिका नाही. मित्र हो, स्त्रियांच्या हक्काचा आणि समानतेच्या अधिकाराची नोंद संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियांच्या सन्मान, स्त्रियांचे जे हक्क आहेत, जे अधिकार आहेत, त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची मोहर उमटविलेली आहे, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत की नाही. यापूर्वी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा हक्क आणि अधिकार होता का, इथल्या व्यवस्थेने तो दिलेला होता का. आपण जरा पेशव्यांचा काळ वगैरे लक्षात घ्या, मग कळेल की पेशव्यांच्या काळामध्ये वगैरे स्त्रियांचं जगणं कसं होतं ते. त्याच्या पूर्वीच्याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर मग आपल्याला कळेल स्त्रियांच्या वाट्याला दास्यत्व कसं आलं होतं. हे दास्यत्व एका झटक्यात संपवण्याचं काम कोणी केलं, संविधानाच्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ना. संविधानातल्या नोंदी काढून पहा, संविधानामध्ये स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत, लिंगभेद नाकारलेला आहे, हे आपण लक्षात घेणार नाही का. आणि हे काम कोणी केलं आहे,
मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणणं हे काही लोकांना पटत नाही. काही लोक असं म्हणत असतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिल्पकार म्हणायचं, मग बाकीच्या सदस्यांनी काय केलं? बाकीच्या सदस्यांनी काय केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका किती महत्त्वाची होती ते आपण पुढच्या एखाद्या तासामध्ये पाहणारच आहोत. पण एवढं नक्की लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे याच्यासाठी की ती मेहनत लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं. हे विरोधकांनी सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून त्यांनी स्त्रियांच्या हक्कांवर, स्त्रियांच्या पुरुषांच्या बरोबरीच्या असण्याच्या अधिकारावर, त्यांच्या माणूसपणावर, त्यांच्या आत्मसन्मानावर आणि बाकीच्याही दलित उपेक्षितांच्या आत्मसन्मानावर, त्यांच्या माणूस असण्यावर संविधानाच्या रूपानं मोहर म्हटली, माणूस म्हणूनचे अधिकार प्रदान केले. ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे, मान्य सुद्धा केली पाहिजे. तेव्हा मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे इतकं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. स्त्रियांच्या आरोग्यासाठी ते प्रयत्न करत होते. मागच्या एका तासामध्ये आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी कोळसा खाणीला भेट दिली, ही स्वातंत्र्याच्या पूर्वीची गोष्ट आहे, कोळसा खाणीला भेट दिली आणि तिथली कोळसा खाण त्यांनी पाहिली, कोळसा खाणीमध्ये ते उतरले. नंतर त्यांना लक्षात आलं की इथे काम करणं खूप अवघड आहे आणि हे काम तर इथल्या गरोदर स्त्रियासुद्धा करत आहेत. तेव्हा त्यांनी कायदा केला की गरोदर स्त्रियांना कोळशाच्या खाणीमध्ये उतरायला भाग पाडू नये, तर त्यांना वेगळं काहीतरी अधिक सोपं किंवा अधिक हलकं काम द्यावं. अशा पद्धतीचे कायदे केले त्यांनी. कामगारांच्यासाठी कायदे करताना त्यांनी स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, मग तो कारखानदार वगैरे असेल त्यांनी तशी व्यवस्था निर्माण करावी, अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. स्त्रियांना बाळंतपणाच्या पूर्वी आणि बाळंतपण झाल्याच्या नंतर, म्हणजे गरोदर स्थितीमध्ये आणि बाळंतपणाच्या नंतर पूर्ण पगारी रजा मिळाव्यात, अशा पद्धतीची सुद्धा भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली आहे. स्त्रियांच्या आरोग्याविषयीची काळजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे स्त्रियांना शिक्षण मिळावं, स्त्रियांना सन्मान मिळावा, स्त्रियांना संपत्तीत अधिकार मिळावा, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे हक्क मिळावेत, स्त्रियांचं आरोग्य सांभाळलं जावं, अशा वेगवेगळ्या पातळीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झटत होते, याच्यासाठी धडपडत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आपल्याला कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्त्रियांच्या मुक्तीसाठीचं योगदान काय राहिलेलं आहे. मित्रहो, इथे आणखी एक मुद्दा आपण 2-4 मिनटामध्ये चर्चेला घेऊ आणि आपण आता थांबू म्हणूया तासापुरतं. मित्रहो, अलीकडच्या काळामध्ये जे विचारवंत आहेत, विशेषतः जे साहित्य क्षेत्रामध्ये समीक्षक म्हणून मिरवतात, ते लोक काय करतात माहिती आहे का? आपल्याकडे स्त्रीवादी किंवा स्त्रीवाद नावाची संकल्पना आहे आणि या स्त्रीवाद नावाच्या संकल्पनेची मांडणी करत असताना अनेकदा अशी मांडणी केली जाते आणि अलीकडचे स्वतःला विचारवंत म्हणून घेणारे, मोठे समीक्षक म्हणून घेणारे माणसं अशी मांडणी करतात. काय मांडणी करतात ते? की स्त्रीमुक्तीचा विचार बाहेरून इकडे आलेला आहे, अशा पद्धतीची मांडणी इथे म्हणजे बिनधास्तपणे केली जाते. आणि काय सांगितलं जातं की द सेकंड सेक्स नावाचं एक पुस्तक आहे आणि ते सिमॉन द बुहा नावाच्या स्त्रीनं लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक आहे 1949 मधलं. ते जर्मनीमधलं पुस्तक आहे. ते इंग्रजीमध्ये वगैरे येते, आता ते मराठीमध्ये आलेलं आहे. पद्मगंधा प्रकाशनाने हे पुस्तक मराठीमध्ये सुद्धा छापलेलं आहे, अनुवाद त्याचं झालेलं आहे. हे पुस्तक 1949चं आहे. 49च्या पूर्वी 1948ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू संहिता विधेयक भारताच्या लोकसभेमध्ये मांडलेलं होतं. हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या पूर्वी. आणि हे हिंदू संहिता विधेयक स्त्रीमुक्तीचा विचार मांडणारं आहे. त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यासाठी झटत होते. त्याच्यापूर्वी महात्मा फुले संबंध जीवन त्याच्यासाठीच जीवनभर प्रयत्न करत होते, झटत होते. आणि आजही इथे अशी मांडणी केली जाते की स्त्रीमुक्तीचा विचार पाश्चात्य आहे, पाश्चात्याकडून इकडे आलेला आहे. काय म्हणायचं या मांडणीला पहा. स्त्रीवाद, ज्याला आपण फेमिनिझम म्हणतो, ही संकल्पना किंवा हा शब्द कदाचित बाहेरून इकडे आला असेल,
पण मित्र हो, स्त्री मुक्तीचा विचार इथे अनेक शतकांपासून मांडला चाललेला आहे, हे आपण एकदा नीट लक्षात घेतलं पाहिजे. ह्या तथाकथित विचारवंतांनी आणि समीक्षकांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे. केवळ आणि केवळ इथली जी वैचारिक परंपरा आहे आणि विशेषतः इथल्या स्त्रियांच्या मुक्तीसाठी झटणारे जे लोक आहेत, त्यांच्या कार्याला नाकारण्यासाठी आणि त्यांचं कार्य दुर्लक्षित करण्यासाठी अशा पद्धतीची चुकीची मांडणी करू नका. करणं चुकीचं आहे. कारण इथे फुले त्याच्यासाठी झटत होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा प्रयत्न कशासाठी होता? त्यांनी शाळा सुरू करत असताना पहिल्यांदा शाळा कोणासाठी सुरू केली? स्त्रियांच्या शिक्षणासाठी सुरू केली ना. मुलींची शाळा सुरू केली त्यांनी, मुलांची नाही. मुलींची शाळा सुरू केली. कशासाठी सुरू केली? स्त्री मुक्तीचा विचार मांडण्यासाठीच, स्त्री मुक्तीसाठीच केली ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हयातभर काय केलेलं आहे? स्त्री मुक्तीसाठीच प्रयत्न करत होते ना ते. राजर्षी शाहू महाराजांनी तेव्हा जाहीर असं केलं होतं. काय जाहीर केलं होतं त्यांनी? जेवढ्या मुली माध्यमिक परीक्षा पास होतील आणि महाविद्यालयात जातील, तेवढ्या मुलींनी राजाराम महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. तेव्हा राजाराम महाविद्यालय कोल्हापूरला सुरू होतं. त्या राजाराम महाविद्यालयामध्ये मुलींनी प्रवेश घ्यावा. मुलींचा महाविद्यालयातल्या शिक्षणाचा सगळा खर्च संस्थान उचलेल, ही भूमिका मांडली होती आणि ती भूमिका कृतीत आणली होती राजर्षी शाहू महाराजांनी. हे राजर्षी शाहू महाराजांचं कार्य काय आहे हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही? जेवढ्या मुली 7वीला पास होतील तेवढ्या सगळ्या मुलींना स्कॉलरशिप दिली जाईल, ही राजर्षी शाहू महाराजांची तेव्हाची भूमिका होती. त्यांनी ती कृतीत आणली होती. हे कधीतरी इथल्या हे असं कार्य नाकारणाऱ्या विचारवंतांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, हे सगळे कशासाठी झटत होते? कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची जी उभारणी केली ती कशासाठी केली होती? इथे 1930मध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी शिवाजी शिक्षण संस्थेची जी स्थापना केली किंवा जी म्हणजे स्थापना करून जे शिक्षणाचं लोन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं, ते डॉक्टर भाऊ पंजाबराव देशमुख यांचे प्रयत्न कशासाठी होते? हे सगळं लक्षात न घेता स्त्रीमुक्तीचा विचार बाहेरच्या देशातून इथं आला, ही जी मांडणी केली जाते ती मांडणी चुकीची आहे. आणि मित्र हो, अशा पद्धतीची मांडणी इथे केली जाते, ही मांडणी चुकीची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे या तासामध्ये मी तुम्हाला जाणीवपूर्वक ही गोष्ट सांगतो ती याच्यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हयातभरचं कार्य स्त्री मुक्तीसाठीच होतं. फुलेंचं कार्य, हयातभरचं कार्य स्त्री मुक्तीसाठीच होतं. राजर्षी शाहू महाराज यांचंही कार्य त्याच्यासाठीच होतं. बाकीचे लोक खूप झटत होते, हे तुमच्या लक्षात यावं म्हणून. मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्त्री मुक्तीसाठीचं जे कार्य आहे, स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठीचं जे कार्य आहे, जे योगदान आहे, त्याचा परिचय आपण मागच्या 2-3 बऱ्याच तासापासून आपण करून घेतो. पुढे आपण आणखी काही गोष्टी पाहू म्हणे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांच्या सन्मानासाठी, स्त्रियांच्या हक्कासाठी खूप काम केलं आहे. हातभर त्यांनी तेच काम केलं आहे. त्यांच्या संबंध जीवनाचं ते ध्येय राहिलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ आणि केवळ एका विशिष्ट वर्गाचे किंवा केवळ दलितांचे पुढारी, दलितांचे कैवारी वगैरे नव्हते. ते संबंध समाजाच्या हितासाठी, देशांच्या हितासाठी झटत होते. विशेषतः या ठिकाणच्या सगळ्या जाती धर्मातल्या स्त्रियांच्या मुक्तीसाठी ते झटत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, ते आपण नीट समजून घ्यायला हवं असं मला वाटतं. मित्र, त्याचं विवेचन आपण गेल्या 2-3 तासापासून करतो. तिथे आपण या तासापुरतं थांबू म्हणे. ठीक आहे.